वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी दिवसा फिरती करत असताना विनापरवाना वृक्षतोड करून विनापरवाना वाहतूक करत असताना 12,000 रुपये किमतीच्या 3 टन कडुलिंबाच्या लाकूड मालासह पिकअप वाहन जप्त केले। ही कारवाई सोमवार 2 डिसेंबर रोजी सांगोला ते मेडशिंगी या रोडवर घडली। याबाबत रोहित राजाराम ऐवळे वृक्षतोड मजूर आणि भाऊसाहेब दामू शिंगारे दोघेही राहणार चिंचोली तालुका सांगोला व वाहन चालक संजय काशीनाथ माने राहणार सांगोला यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। सांगोला वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर हे सोमवारी सांगोला ते मेडशिंगी रोडवर दिवसा फिरती करत असताना MH44CU 0798 या क्रमांकाचा पिकअप थांबवून वाहन चालकाकडे चौकशी केली असता त्याच्याकडे वृक्षतोड परवान्यासह वाहतूक परवाना नसल्याचे दिसून आले। लाकूड व्यापारी भाऊ शिंगारे यांनी चिंचोली येथील भास्कर घाडगे यांच्या मालकी क्षेत्रातील कडुलिंबाच्या 3 झाडांची विना परवाना तोड केल्याचे सांगितले। वाहन तपासणी दरम्यान सदर पिकअप मध्ये कडुलिंब जळाऊ लाकूड अंदाजे 3 टन 12,000 रुपये किमतीचा लाकूड माल मिळून आल्याने पिकअप सह जप्त केला। ही कारवाई पुणे वन संरक्षक NR प्रवीणी, सोलापूर उपवन संरक्षक कुशाग्र पाठक, सहाय्यक वन संरक्षक VM चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर, वनपाल व वनरक्षक सांगोला यांनी केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।